आहे की पालकांनी मला प्रश्न केलात, दर्जी सर ठीक आहे हो, तुम्ही सगळे सांगतात जेवढे स्पर्धा परीक्षावाले त्यांचं एकच गाणं असतं की स्पर्धा परीक्षामध्ये या, स्पर्धा परीक्षामध्ये या. स्पर्धा परीक्षेत नेमकं काय? म्हणे माझा मुलगा IAS नाही झाला. म्हटलं ओके, ऐकून घेतलं मी त्यांना, माझ्याकडे आले होते. झाला IPS नाही झाला, ठीक आहे, मी 3 वर्ष दिले. माझा पोरगा IRS नाही झाला. एवढे निगेटिव्ह पालक होते मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं त्यांना. नंतर म्हटलं MPSC डेप्युटी कलेक्टर नाही झाला. बरं, तहसीलदार नाही झाला. फक्त प्रत्येक वाक्य ते नाहीच म्हणायचे. मग म्हटलं सर BDO तर होईल? BDO नाही झाला. म्हटलं STI तर होईल? म्हणे STI सुद्धा नाही झाला. अरे बापरे. म्हटलं PSI तर होईल? PSI नाही झालात. अरे बापरे. म्हटलं तलाठी तर होईल? तलाठीवर आलो शेवटी. तलाठी बी नाही झाला. मग माझ्या मुलाचे 3 वर्ष वाया गेलेत म्हणे सर. अरे मला आता म्हटलं उत्तर काय द्या यांना. मग काय करू म्हणे मी तुमचं. मग ते माझ्यावर आले म्हणे मी काय करू तुमचं. म्हटलं हे बघा, 3 वर्ष जरी त्याचे तुम्ही म्हटले की तो IAS नाही झाला, शेवटचं पद त्याला तलाठीचं नाही मिळालं, मग काय होईल. तर त्यांना मी एकच उत्तर दिलं त्या पालकांना, एक चांगला माणूस म्हणून त्याला आम्ही 3 वर्षात बाहेर काढू आणि तो असा माणूस होईल, तुमचं नाव, तुमची ओळख जी आहे ना ती त्याच्या नावाने होईल, असा माणूस घडू. एवढंच तरी फायदा ICDCचा आहे असं मी त्यांना सांगितलं.